निरगुडसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला रुग्णांची होणारी हेळसांड अशा आशयाची वास्तव बातमी देणारे निर्भीड पत्रकार संदीप खळे व विलास भोर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात त्वरित चौकशी करून न्याय देण्यात यावा व या घटनेचा निषेध म्हणून घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना घोडेगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांनी तसेच स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदन देताना नंदकुमार बोराडे, संतोष बोराडे, किशोर वाघमारे, विलास काळे, अक्षय कुलकर्णी, सूरज बारवे, धनंजय कोकणे, अशोक शेटे, अमोल काळे, विशाल शिंदे, सचिन काळे, गणेश आकडे, श्रीकांत काळे, सचिन घोलप आदी उपस्थित होते। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। शासकीय रुग्णालयामध्ये महिला रुग्णांची जी हेळसांड होत आहे या बातमीचं वृत्तांकन करणारे पत्रकार संदीप खळे आणि विलास भोर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेचा मी प्रथमतः तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीचा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवर जर अशी दडपशाही होत असेल तर सामान्य जनतेचं काय होणार। आंबेगाव तालुक्यामध्ये असे प्रकार घडलेले नव्हते, आता घडायला लागलेत। याचा अर्थ काय समजायचा? या तालुक्याचं नेतृत्व शांत आणि संयमी आहे असे सगळे म्हणतात, आम्ही पण म्हणत होतो। पण आता असे या प्रकारचं खुंची राजकारण सुरू केलं का काय असं मला वाटतंय। या घटनेचा मी घोडेगाव शिवसेना शहर प्रमुख म्हणून जाहीर निषेध करतो। याचप्रमाणे अशा घटना जर होत राहिल्या तर पक्षाच्या वतीने आम्ही मोठं आंदोलन करून याची संबंधितांनी दखल घ्यावी। संतोष बोराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंबेगाव तालुका अध्यक्ष। परवा दिवशी संध्याकाळी निरगुडसर येथे ज्या शस्त्रक्रिया झालेल्या होत्या त्या शस्त्रक्रियेच्या संदर्भामध्ये आमचे काही कार्यकर्ते आणि मंचर शहराध्यक्ष सागर गोले ते स्वतः त्या ठिकाणी हजर असताना त्यांनी स्वतः पाहणी केली असताना तिथं असं निदर्शनास आलं की संपूर्ण सर्व पेशंट हे जमिनीवरती झोपवले होते, लहान मुलंसुद्धा पेशंट जमिनीवरती झोपवलेली होती। आणि त्या संबंधित काही पत्रकारांनी बातमी केली, त्यामध्ये विलास भोर असतील, संदीप खळे असतील, त्या लोकांनी सत्य वस्तुस्थिती दाखवल्याबद्दल जी बातमी तयार केली, त्यांच्यावरती बातमी तयार केल्याबद्दल जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंबेगाव तालुका जाहीर निषेध करीत आहे। आणि संबंधित अधिकारी जे कोण असतील त्यांनी जर त्या गोष्टीची जबाबदारी घेतली नाही तर याच्यावर काय कारवाई करणार आहे हे प्रशासनाने एकदा जाहीर करावं। त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या संदर्भात आंदोलन करणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी। धन्यवाद।